शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपल्याला पाहायचं आहे की ऊस शेतीमध्ये फवारणीचं महत्व काय आहे आणि फवारणी घेतल्यावर ऊसाचं उत्पादन कशा पद्धतीने आपलं वाढत जात असतं, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला सविस्तर बोलायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, ऊस शेतीमध्ये शास्त्रीय पद्धत जे पूर्वी पारंपरिक पद्धतीने आपण शेती करत आलेलोच आहे, पण नवीन ऍडव्हान्स पद्धत काय आहेत आणि त्याचबरोबर येणारे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्या प्रॉब्लेमवर स्मार्ट सोल्युशन्स काय आलेले आहेत आता, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे। त्याचबरोबर फवारणी करत असताना ड्रोनची टेक्नॉलॉजी आलेली आहे आपल्याकडे, तर ड्रोन मध्ये नक्की कशा पद्धतीने काम करत जावं लागतं किंवा कोणतं औषध मिक्स होतं आणि कोणतं औषध नाही, या आणि अशा सगळ्याच गोष्टीबद्दल मला बोलायचं आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पेज लाईक करा, जेणेकरून येणारे आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला सहजरित्या कळत राहतील, पटकन मिळत राहतील। तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया। आपला पहिला विषय शेतकरी मित्रांनो की पहिला गणित समजून घेऊया की आपण पुढे काम करत पुढे एक एक गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत, पण त्या बोलण्याआधी आपल्याला गणित समजून घेऊया की ऊस आपला 12 ते 18 महिने आपल्या शेतामध्ये असतो प्रत्येक भागानुसार। आता माझ्या भागामध्ये आडसाली लागवड बरेच शेतकरी करत असतात, काही भागामध्ये एक साली लागवड असते आणि काही भागामध्ये पूर्व हंगामी लागवड असते। तर ह्या दोन्ही गोष्टीचा 2-3 गोष्टीचा विचार केला आपण तर सर्वसाधारणपणे 12 ते 18 महिने ऊस आपल्या शेतामध्ये असतो, म्हणजे जवळपास 540 दिवस आपल्या ऊस आपल्या हा शेतामध्ये असतो। ही झाली पहिली गोष्ट। आता 540 दिवस ऊस आपल्या शेतामध्ये, आता जसं की आडसाली ऊस बघितलो आपण, तर हा ऊस लावलो आपण जून किंवा जुलैमध्ये बऱ्यापैकी लावतो आणि आता अलीकडे ऑगस्ट सप्टेंबरला पण लागवडी केल्या जातात। समजा आता ऑगस्ट सप्टेंबरला लागवड केलेलो आहे आपण, लागवड केल्यानंतर जरा ऊस रुटीनला लागूपर्यंत पहिला थंडी येते, त्याच्या जरा पुढे गेलो आपण तर उन्हाळा चालू होतो, त्याच्या पुढे आणि परत गेलो तर परत पावसाळा चालू होतो। म्हणजे आपला ऊस 12 महिन्याचा असू दे तर 18 महिन्याचा असू दे, सर्व क्लायमॅटिक सिच्युएशनला त्याला तोंड द्यावं लागतं। मग आता ह्याचा काय विषय आहे म्हणशीला तुम्ही, तर ह्या सगळ्या क्लायमॅटिक सिच्युएशनचा विचार केलो आपण, थंडीमध्ये थंडी पडणार, ऊस गारटणार, उन्हाळ्यामध्ये ऊस जास्त असणार, ऊस स्ट्रेसमध्ये जाणार, पावसाळ्यामध्ये पाणी जास्त असणार, मुळं चोकअप झालेली असणार। तर हा एक मेजर प्रॉब्लेम्स आपल्या क्लायमॅटिक सिच्युएशनचा आपल्याला ह्या सर्व कालावधीमध्ये येत असतो। आता हा झाला प्रॉब्लेमचा भाग, पण ऊस पिकण्याच्या बाबतीत शास्त्रीय कारण काय म्हणते की बाबा ऊस कसं पिकत असतो आणि कसं वाढत असतो, तर त्यामध्ये बघायला गेलो आपण तर पहिले 100 दिवस हे आपल्याला ऊसाचे फुटवे तयार होण्यासाठी जातात व कांडीला सुरुवात होते। जसं की तुम्हाला माहिती आहे, जोपर्यंत आपण भर लावत नाही, आणि भर पण कसा एखाद्या कांडीला आपण भर लावतो आणि त्याच्या पुढच्या कांड्या सगळ्या आपल्याला ते उपयोगाला येत असतात। म्हणजे भर लावायचे बऱ्यापैकी 100 दिवस, काही लोकांचा 80-90 दिवसामध्ये, पण काही लोकांचा 17व्या दिवशी भर होते, काही लोकांची 100व्या दिवशी भर होते। पण 100 दिवस आपल्याला हे बेसिक पकडायचे, कारण का जोपर्यंत का आपल्याकडे 7-8 फुटवे डेव्हलप होत नाहीत आणि त्या फुटव्याला पुढे कंटिन्यू स्प्रे देऊन उचलून घेत नाही आपण तोपर्यंत का हे आपल्याला पुढे कांडी आपल्याला उपयोगाला येत नसतात। तर पहिले 100 दिवस आपले फुटवे कांडी सुरुवातीला गेले। मग आता कांडी बनायला सुरुवात झाली तर एक कांडी बऱ्यापैकी 10 दिवस लागतात बनायला। म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्ही ऑब्झर्वेशन केला तर महिन्याला 3 कांड्या वाढतात। आता बरेच शेतकऱ्यांची जमीन चांगली असते, जमिनीमध्ये पिकाचं फेरपालट होत असतं, किंवा नॅचरली त्यांच्याकडे ड्रिप इरिगेशन आहे, किंवा बऱ्याच त्यांच्याकडे क्लायमॅटिक सिच्युएशन पण चांगले आहेत, तिथं कदाचित 4 कांड्या पण तुमच्या बनू शकतात। पण ऑन अन ऍव्हरेज टेक्निकल बघितलो आपण, सायंटिफिक दृष्ट्या बघितलो तर महिन्याला 3 कांड्या वाढतात। म्हणजे जसं की 10 दिवसाला एक कांडी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे वाढत असते। मग आपल्याकडे 540 दिवस आहेत, मी 18 महिन्याच्या हिशोबाने गणित धरलेलो आहे। 540 दिवस आहेत, त्यातले 100 दिवस आपण वजा केले तर 440 दिवस राहणार आहेत आपल्याकडे, त्याला भागिले 10 केलो आपण तर 44 कांड्या आपल्याला ह्या तयार होत असतात। आता एवढं मी सायंटिफिक डीप व्हिडिओ कदाचित आपले मोठे होतात, पण तुम्ही ऊस शेती समजून घेणं गरजेचं आहे। काही ज्यांना एवढं डीप बघायचं त्यांच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ पण बनवत असतो आपण, आणि ह्यातलेच काही शॉर्ट आपण टाकून देत असतो, तुम्ही ते बघितलं तरी चालतात। पण जे हाडाचे शेतकरी आहेत, जे प्रामाणिक शेतकरी आहेत, जे ऍडव्हान्स पुढे काम करणार आहेत, त्या शेतकरी दादांनी नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघत जावा। शेतकरी मित्रांनो, आता त्याला भागिले किलो 44 कांडे तयार होतात। आता हे सगळं मी का सांगतोय, तर आपलं टार्गेट काय आहे की बाबा उत्पादन वाढलं पाहिजे, आपल्याला उत्पादन जास्त गेलं पाहिजे आपण, तर त्या जास्त उत्पादनासाठी पहिला ही बेसिक गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आता बघा, तर प्रत्येक कांडी जर काही 15 ते 20 सेंटीमीटरची असली, म्हणजे एक विताची आपली कांडी असली चांगली, ह्या 15 ते 20 सेंटीमीटर होतं, तर आणि जाडीही चांगली असली, म्हणजे जाडी जरा बऱ्यापैकी नॉर्मल आपला हा बोट बसेल किंवा ह्याच्यापेक्षा जरा जाड असा असला, तर 12 ते 15 कांड्याचं मिळून 1 किलो भरतं। आता बघा, तुम्ही तुमच्या शेतामध्ये ट्राय करा, कदाचित काही लोकांची जाडी जास्त असली, व्हरायटीवर पण डिपेंड असतं, 10,001 आहे, 265 आहे, तर त्याचं कदाचित 10 कांड्यामध्ये तुमचं 1 किलो वजन भरेल। पण 86-032 आहे, जरा वजनाला कमी असतं आणि लांब असतं,
पेरेल जरा लांब होत असतं तर ते 12 ते 15 कांड्याचं 1 किलो वजन भरतं. म्हणजे आपल्याला सर्वसाधारणपणे 44 कांड्या झाल्या आपल्याला तर आपल्याला 2.5 ते 3 किलो पर्यंत आपला ऊस एक भरू शकतो. ऑन अन ऍव्हरेज मी ह्याच्या आधी कायम बोरगाव टेक्नॉलॉजी असू दे किंवा आपलं MH09 पॅटर्न असू दे, एक गोष्ट कायम आपण शेतकऱ्यांच्या डोक्यात घालत असतो की टार्गेट आपलं काय आहे महत्वाचं ऊस शेती पिकवताना 40,000 ऊस आपल्या शेतामध्ये असलं पाहिजे आणि प्रत्येक ऊस 2.5 किलोचा झाला पाहिजे आपल्याला. म्हणजे याचा अर्थ काय आहे आपल्याकडं जर का 18 महिने असले 540 दिवस असले तर 100% आपण 44 कांड्यापर्यंत जाणार आहे आणि समजा कमी दिवस असले तरी आपल्या कांड्या आपण 30 कांड्यापर्यंत जाणारच आहे 100% आपण. तर 40,000 ऊस आपल्या शेतामध्ये तयार करणं आणि 2.5 किलोचा एक ऊस भरणं हे सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचा मोठा टास्क आहे. आता आपण बघायला गेलो आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल सगळं की बाबा काय होत असतं आणि काय नाही, कुठली कांडी किती तयार होते. पण मी तुम्ही हे सगळं सांगतोय का तर आता मेन मुद्द्याकडे मी तुम्हाला येतो, तुमच्या लक्षात येईल. आता बघा हे मेन मुद्दा की ज्या वेळेला 100% तुमची कांडी वाढाल्या सायंटिफिक दृष्टिकोनातनं 100% कांडी वाढाल्या पण त्या कांड्याची आकारमान बघितला तुम्ही तर पेऱ्यातलं अंतर हे एवढंच आहे. हे एवढंच अंतर आहे तुमच्या पेऱ्यातलं अंतर, हे बघू शकता तुम्ही. हे बघायला गेलो तर 8-9 सेंटीमीटरचं आपल्याला हे पेरे बनलेले आहेत. मग हे कशामुळे बनलेलं आहे तर तुम्ही आडसाली ऊस पिकवालाय 100% खूप चांगला आहे. पण आडसाली ऊस पिकवत असताना आपल्याकडं 440 दिवस आपण पेरे व्हायलात तुमचे, महिन्याला 10 दिवसाला एक पेरं पडालंय पण ती पेराची उंची जी आहे ती कमी आहे आणि जाडी पण कमी आहे. तेच तुम्हाला ही गोष्ट ऑब्झर्वेशन, आता हे पूर्ण प्रॉपर ट्रीटमेंट मधला प्लॉट आहे तर ह्यामध्ये बघू शकता पेऱ्याची लांबी पण उंच आहे आणि जाडी पण चांगली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपण संख्या नियोजन म्हणतो ते संख्या नियोजन इथं झालेलं तुम्हाला दिसतंय. 1 2 3 4 5 6 7 8 8च्या 8 फुटवे इथं चांगल्या पद्धतीने तयार आहेत आणि सगळे फुटवे एकसारखे तयार झालेले आहेत. आता हे असं का आणि आता मी मेन मुद्द्याकडे येतोय. शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण जी प्रॅक्टिस करत आलेलो आहे किंवा पूर्वी बेसल डोस टाकायचो आपण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता आपल्याला. म्हणजे विनाकारण आपण कमीत कमी 10-15 हजार रुपये आपले वेस्ट घालवत होतो. त्यानंतर आपण लागल तसं महिन्याला कुठे युरिया टाकलो, कुठं DAP टाकलो, कुठं सिंगल सुपर फॉस्फेट टाकलो, ह्या गोष्टी करत होतो आपण आणि डायरेक्ट भरणीला खत टाकणार आपण. आता भरणीला खत टाकल्यावर काय व्हायचं तुमचं की भरणीला खत टाकल्या ऊसाच्या पेऱ्यात त्याला न्यूट्रिशन खूप चांगलं प्रॉपर मिळायचं आणि पूर्णपणे पेरे वगैरे एकदम बेस्ट व्हायचे आणि पेऱ्यातलं अंतर पण चांगलं व्हायचं आणि आपल्याला खूप चांगलं वाटायचं. पण ज्या वेळेला ऊस तोडणीला यायचो आपण त्यावेळेला पुढं जसं जाईल तसं आपल्याला हे अंतर कमी असलेलं आणि एवढे पेरे असलेलं हे जाणवत राहतं. तर ह्याचं कारण काय आहे तर जसे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबा ऊस आपलं 2 पद्धतीनं काम करत असतं. ऊसाला अन्न लागतं हे तर सगळ्यात गोष्ट मान्य आहे आपल्याला. आणि आतापर्यंत ऊस शेती पिकवत असताना आपल्या जमिनीमध्ये कायच अन्न राहिलं नाहीये. मुळात आपण ऊसाची फेरपालट चांगल्या पद्धतीने करत नाहीये. दुसरं महत्वाचं की जमिनीमध्ये तेवढ्या पद्धतीनं अन्न अवेलेबल स्वरूपात पण नाहीये. मग आपल्याला ऍडिशनल फिडिंग आपण न्यूट्रिशनच्या माध्यमातून देतो, जसं की खत टाकतो, वॉटर सोल्युबल ड्रिप सोडतो, ऑर्गॅनिक खत टाकतो, शेणखत टाकतो, गांडूळ खत टाकतो. पण ते पण खूप कमी आहे शेतकरी मित्रांनो. तसं बघायला गेलं आपण तर 540 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण 70-80-100 टनापर्यंत पण जातो आणि ते उत्पादन त्याला अचिव्हमेंट करायला जमिनीमध्ये तेवढं खाद्य नसतं. मग जसं की तुम्हाला माहिती आहे की कुठलंही पीक 2 प्रकारे अन्न तयार करत असतं. एक जमिनीतून अन्न सगळं घेतं आणि एक हवेतून तयार करत असतं. हवेतून म्हणजे पानामध्ये सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून पानामध्ये स्वतः अन्न तयार करतं आणि त्याचा उपयोग हे वाढीसाठी आणि उत्पादनासाठी होत असतो. मग ह्या गोष्टी होऊ नयेत, जसं की तुम्ही सुरुवातीला इथं तुमचा 100 दिवस झालेले आहेत, भर वगैरे केलेला आहे किंवा 8 फुटवे झाले तरी तुम्ही पुढे कंटिन्यू काम करताय, तर जसं त्याला खालून पण अन्न मिळतंय तसं त्याला वरून पण अन्न मिळालं आणि स्वतः ते 2 पद्धतीनं अन्न तयार करत गेलं तर ते ऊस आपलं वाढत जाणार आहे. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट काय आहे, मी पुढे येणार आहे की बाबा की त्यामध्ये फवारणी करत असताना पिकाला काय लागणार आहे आणि काय नाही ह्या गोष्टी पण आपल्याला बघितलं पाहिजे. आता आतापर्यंत आपण जर का बघायला गेलो आपण शेतकरी मित्रांनो तर आतापर्यंत आपण फवारणीमध्ये काय काय करतो. फवारणीमध्ये कीटकनाशक घेतो, बुरशीनाशक घेतो, जसं की तुम्हाला माहिती आहे याची मस्ट गरज आहे. आता कसं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कांडी कीड येतं, सुरळी मर येतं, तर ह्या गोष्टीला करणं किंवा ट्रीटमेंट करावं लागतं, सलाकी लागते, हुमणी लागते, त्यावेळेला आळवणी करावं लागतं किंवा ट्रीटमेंट करावं लागतं. बुरशी जर का बघायला गेलो तर तांबेरा येतो, करपा येतो किंवा रस्ट मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला बुरशीनाशकचा वापर करावा लागतो. पण हे प्रॉब्लेम बघून करणं गरजेचं आहे.
आता मी ह्या गोष्टीवर खूप ठाम असतो की समजा तुमची लागवड केलेला आहे तिथे तुम्हाला कुठंच तांबेरा दिसत नाही, कुठंच रोग दिसत नाही, उगा मनाच्या समाधानासाठी मी मारतो, क्लोरो मारतो, मी कोरॅझन मारतो आणि हे मारतो, असं करू नका विनाकारण. जर का प्रॉब्लेम आहे तरच तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक घ्या, नसला तर तुम्हाला काय घ्यायची गरज नाही. कारण का कीटकनाशक बुरशीनाशक जरी स्प्रे केलो तर त्या पिकामध्ये 15 ते 20 दिवस 40 दिवसापर्यंत काम करेल, त्याच्यावर काम करत नाही. आणि रोज उठून आपण करणार आहे म्हणजे 40 दिवसांनी ते रोग आल्यावर फवारणी केलतो आणि परत दुसरा रोग आला म्हणून परत आणि फवारणी करावं लागतं. त्याच्यामुळं गरज असली तर कीटकनाशक बुरशीनाशक घ्यायचे, गरज नसली तर काही घेऊ नका. खताचा वापर करत होतो, जसं की सुरुवातीला ज्या वेळेला अजून टॉनिक मार्केटमध्ये आले नव्हते किंवा टॉनिक बद्दल अभ्यास नव्हता, संशोधन नव्हतं, त्यावेळेला खतं मारत होतो आपण. 19-19 आहे, 12-61-0 आहे, 13-0-45 आहे, 0-52-34 कोण मारत होते, कोण युरिया मारत होतं, कोण अमोनियम सल्फेट मारत होतं. हे एक नास 13-0-45 कॅल्शियम नायट्रेटचा बरीच लोक युज करत होते. ह्या गोष्टी वापर करणं पण काय अडचण नाही. याच्यासोबत ऍडिशनल मायक्रोन्यूट्रियनचा पण बरीच लोक वापर करतात, त्याचाही चांगला आहे, काय अडचण नाहीये. हे वापरायला पण काही अडचण नाहीये आपल्याला. पूर्वी मारत होतो, आता पण मारत येतो, पण ज्या पट्टीत म्हणजे खालनं जमिनीतनं जे न्यूट्रिशन अपटेक होतं त्या पट्टीत पानामध्ये अन्न हे स्वतः अन्न तयार करत असतं आणि त्याला ऍडिशनल हे अन्न एवढं ज्या पट्टीत ऍक्सेप्टन्स पाहिजे किंवा ज्या पट्टीत त्याचं काम व्हायला पाहिजे किंवा ज्या पट्टीत त्याचे रिझल्ट दिसायला पाहिजे तेवढे रिझल्ट ह्यामधनं मला ऑब्झर्वेशन मध्ये आलेले नाहीये. पण कुणाची प्रॅक्टिस चांगली असली आणि तुम्ही बघत असला, तुम्हाला रिझल्ट येत असले, तुम्ही घेतलं तरी काही अडचण नाहीये. तिसरा मुद्दा येतो टॉनिकचा. टॉनिक खूप चांगल्या प्रकारे बऱ्याच कंपन्या आहेत, बरीच हे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं अॅमिनो ऍसिड्स आहेत, सीविड्स आहेत, त्यानंतर वेगवेगळे अॅमिनो ऍसिड आहे, सीविड आहे, फुलविक ऍसिड्स आहेत, वेगवेगळे 1000 टॉनिक मार्केटमध्ये येतात. त्याचा वापर केला तरी चालू शकतात. टॉनिक पण खूप चांगल्या प्रकारे काम करतं. ऊसाला उत्तेजना द्यायचं आहे आपल्याला किंवा ऊस वाढीसाठी चांगलं काम करत असतं, पेऱ्यातलं अंतर वाढतं, जाडी वाढतं, हे टॉनिक काम करतं. पण ते टॉनिक तुमच्या भागानुसार तुम्हाला कशाचा रिझल्ट चांगला वाटलेला आहे, तुम्हाला कशाचा रिझल्ट आलेला आहे ते तुम्ही ऑब्झर्वेशन करून ते टॉनिक घ्यायचं आहे. GA6BA एक ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्याच ठिकाणी आहे. आम्ही वापर करत होतो खूप चांगल्या प्रकारे GA6BA, ह्याचेही रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे येतात. पण आता सायंटिफिक जर का बघायला गेलो आपण, GA आणि 6BA हे पिकामध्ये त्याची भूक वाढणं असू देत किंवा त्याचं जे काही त्याला उत्तेजना द्यायचे आहेत त्याचं काम करत असतं. आणि हे GA6BA आपण मारलो, फवारणी केलो तर त्याचा रिझल्ट महिना, 1.5 महिना दिसतो, 2 महिना दिसतो आपल्याला आणि तिथून पुढे आपल्याला थोडा नकळत त्याचा रिझल्ट कमी झाल्यासारखं वाटतो आपल्याला किंवा झाडामध्ये जे फ्रेशपणा पाहिजे किंवा स्टर्डीपणा पाहिजे त्या एक गोष्टी दिसून येतात. दुसऱ्या गोष्टी GA6BAच्या बाबतीत माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगतो की काय होत असतं, फवारणीला चालू करतो आपण GA6BA, जर का भरणीनंतर फवारणी केलो आपण GA6BAचा तर खूप चांगला रिझल्ट दिसतो आपल्याला, कारण का पिकाची भूक वाढते आणि तेवढं जमिनीमध्ये पण आपण भरणीच्या वेळेला खत टाकलेला असतो त्यावेळेला खूप चांगला रिझल्ट येतो. पण बऱ्याच वेळेला काय होतात की भरणीला आपण कमी खत टाकतो किंवा प्रॉपर खत टाकत नाही आपण. भरणीला तुम्ही टाकलाय DAP टाकलाय, MOP टाकलाय, SSP टाकलाय, पण ते रिलीज व्हायला कालावधी 15-20 दिवस जाणार आहे तुमचा आणि तुम्ही लगेच फवारणी केलाय तर झाडाची भूक वाढल्या आणि झाडाला जमिनीतनं घ्यायला काय नसला, ऍक्सेप्टन्स काय नसला तर इथं मात्र पीक स्ट्रेसमध्ये जातं आणि त्याचा रिव्हर्स रिझल्ट पण दिसत येतात. मग परत आपलं जसं मी तुम्हाला पेरे छोटे छोटे दाखवलो तर तसे पेरे दिसतात आपल्याला आणि ते एकदा तिथं स्ट्रेस आला तर ते परत रिकव्हर व्हायला आपल्याला खूप वेळ जातो आणि खूप कालावधी जातो. त्याच्यामुळे GA6BAच्या बाबतीत थोडा प्रॉब्लेमॅटिक माझ्या अभ्यासानुसार आलेला आहे. बऱ्याच लोकांची प्रॅक्टिस चांगली असते, तुम्ही वापरू शकता. दुसरा प्रॉब्लेम GA6BAचा, त्याचे प्रॉपर सॉल्व्हंट पाहिजेत आपल्याला, ते सॉल्व्हंट प्रॉपर मिक्स करता आलं पाहिजेत आणि ते प्रॉपर स्वतः मिक्स करून, म्हणजे आपण समजा आपल्या कामगाराकडनं करून वगैरे घेणार असलो तर ते प्रॉपर मिक्स केले नसले तर तुम्ही एवढं महाग GA6BA घेऊन जर का त्याचं वर्किंगच नाही झालं आपल्याला तर मग काहीच उपयोग होत नाही. त्यात मुळात ते GA अल्कोहोलमध्ये घालावं लागतं आणि आमच्या इकडे बरेच कामगार, ज्या कामगारांना आपण अल्कोहोलमध्ये मिक्स करून GA टाकायला लावतो तर ते GA पाण्यात मिक्स करताना अल्कोहोल पिऊन टाकतात. हा एक मेजर प्रॉब्लेम ह्यामध्ये होतो. त्याच्यामुळे GA6BA पेक्षा नेक्स्ट आपण अजून गेलं पाहिजे. तर नेक्स्ट काय आहे, हार्मोन्स. तर ह्या बाबतीत मी पुढच्या स्लाइडमध्ये बोलणार आहे की बाबा हार्मोनचा रिझल्ट कसा येतो, काय उपयोग आहे त्याचा, हे मी सविस्तर त्यासाठी स्लाइड काढलेलो आहे. आणि ड्रोनसाठी वेगळं, आता ड्रोनसाठी पण मी वेगळी स्लाइड केलेलो आहे की बाबा ड्रोन मध्ये काय होत असतं शेतकरी मित्रांनो. ह्याच्या आधी मी ड्रोननं इतर कुठल्या गोष्टीची फवारणी करू नका म्हणून मी सांगत होतो, मी त्या बाबतीत व्हिडिओ पण टाकले होते. पण बोरगॉय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यावर डीप रिसर्च करून आपण नॅनो टेक्नॉलॉजीवर प्रोडक्ट बनवलेला आहे. मी ह्याच्या आधी का नाही म्हणत होतो, समजा आता 19-19 घेतलो आपण तर एकरी 1 किलो त्याचं स्प्रेचं प्रमाण आहे.
मग 10 लिटरमध्ये 1 किलो डायल्यूट केलो आपण आणि ते पानावर पडलं तर ते पानामध्ये ऍक्सेप्टन्स, कारण का पान कसं काम करत असतं, समजा हे पान आहे, ह्या पानामध्ये स्टोमाटा असतात आणि हे सकाळी किंवा संध्याकाळी हे ओपन क्लोज होत असतात आणि त्यावेळेला आपण फवारणी केलो तर स्टोमाटाच्या माध्यमातून हे इम्प्लांट होत असतं आपलं काय जे काही आपण मारणार आहे ते, आणि ते त्याची उत्तेजना द्यायला आणि काम व्हायला चांगलं होतं. जसं की आपण एखादं औषध तोंडातनं खातो आणि पोटात जातं आपल्या आणि ते ऑटोमॅटिक काम व्हायला चालू होतं, तशा पद्धतीनं पानाच्या फवारणीतनं ते स्टोमाटाच्या ओपन क्लोज मधनं होत असतं. मग मुळात आपलं ड्रोन मध्ये 15-20 लिटर कॅपॅसिटी आहे आणि त्यामध्ये हे 1 किलो घातलोय, हे अर्धा लिटर घातलोय, टॉनिक एक अर्धा लिटर घातलोय, तर ते जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं पीएच वगैरे मॅच व्हायला पाहिजे, ते पाण्यामध्ये कधीच होत नाही. पण ह्यासाठी आपण स्पेशल तयार केलेला आहे, त्या गोष्टी पण मी तुम्हाला सांगून देतो. आता शेतकरी मित्रांनो, हार्मोन्सची फवारणीचे फायदे आणि हार्मोन्स काय आहे या बाबतीत मी तुम्हाला सांगतो. एकच मिनिट. तर शेतकरी मित्रांनो, हार्मोन्स बद्दल तुम्ही ह्याच्या आधी ऐकलं असणार आहे, कुणाकडे ऐकलं असणार आहे की बाबा ज्या वेळेला एखादा प्रॉब्लेम घेऊन आपण डॉक्टरांच्याकडे जातो की माझे केस गळलेले आहेत, मला इथं तोंडावर डाग पडलेला आहे, मला इथं हे झालेले आहेत, माझं काय ना काय तर 1 ना 1000 प्रॉब्लेम होतात आणि त्यावेळेला आपलं बाकी सगळं चांगलं असतं, पण डॉक्टर दादा काय म्हणतात आपल्याला की तुमचा हार्मोनल बॅलन्स कमी पडलेला आहे, हार्मोनलच्या प्रॉब्लेममुळे आपल्या शरीरामध्ये तो प्रॉब्लेम दिसत आहे. ह्याच गोष्टीवर शेतकरी मित्रांनो गेले 8 वर्ष बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण काम करतोय आणि ऊस पिकामध्ये बोरगाव टेक्नॉलॉजी पहिल्यांदा हार्मोन्सवर संशोधन करून वस्तात किट तयार केलं, हार्मोन्स युक्त, आणि जे काही प्रोडक्ट तयार केले ते हार्मोन्सवर केलेत. आपण भारतामध्ये पहिल्यांदाच करतोय, अग्रेसिव्ह करतोय, वेगवेगळे रिसर्च केलेले आहेत. मग हार्मोन्सवर रिसर्च करायची वेळ का आली आणि हार्मोन्सवर का गेलो आपण, तर जसं माणसामध्ये प्रॉब्लेम जाणवले आपल्याला आणि ज्या ज्या माणसांचा हार्मोनल बॅलन्स चांगला आहे ते हॅप्पी राहतात. बघा, कुणाचा हार्मोन डाऊन आहे ते अनहॅप्पी असतात, सॅड असतात, बघल तेव्हा त्यांचं तोंड असं पडलेलं असतं. पण काही लोकांचं बघशीला तुम्ही, चेहरा एकदम फ्रेश असतो, बघितलं एकदम भारी वाटतं आपल्याकडं, का तर त्यांचा हार्मोनल लेवल खूप हाय असतो. मग ह्याच गोष्टी पिकामध्ये पण असतात की बाबा, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलोय की बाबा उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, ह्या तिन्ही क्लायमॅटिक सिच्युएशनला त्या ऊसाला एनर्जी राहिलं पाहिजे, ते ऊस हॅप्पी असलं पाहिजे. मग ते कधी असणार आहे तर ते हार्मोनल बॅलन्स चांगला असलं तर असणार आहे. दुसरं महत्वाचं, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, किती पण स्ट्रेस येऊ देत, अबायोटिक स्ट्रेस येऊ देत, नंतर बायोटिक स्ट्रेस येऊ देत, त्या सगळ्या स्ट्रेसमधनं पण ऊस टिकला पाहिजे. आणि त्याचबरोबर कितीही प्रकारचं डॅमेज होऊ देत, जसं की ऊन, वारा, पाऊस, फिजिकल डॅमेज, माणसाचं डॅमेज लागलंय, जाता येता करपा आलाय, रोग आलाय, कुठलाही रोग येऊ दे, सगळे येऊ दे, या सगळ्यामधनं डॅमेज झाल्यावर परत ते फास्ट रिकव्हर व्हायला हे हार्मोन्स काम करतात असं शेतकरी मित्रांनो. तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे की फवारणीमधनं ज्या वेळेला हार्मोन्स पिकात जातं तर ते 380 दिवस पिकाला सहकार्य करत राहतं. हार्मोन्स काय करत असतं शेतकरी मित्रांनो, हार्मोन्स त्या पिकाला प्रत्येक गोष्टीचं उत्तेजना द्यायला काम करत असतं. वेगवेगळ्या हार्मोनचा शोध केलेला आहे आपण, जसं की प्रत्येक गोष्टीला हार्मोनची रिक्वायरमेंट असते. उंची वाढायला हार्मोन्स लागतं, जाडी वाढायला वेगळा हार्मोन्स लागतो, त्या पिकामध्ये काळोखीत कंटिन्यू राहायला तुम्ही प्रयोग करून बघा, एक फवारणी घेता तर तुमचं वर्षभर काळोखीपणा हटणार नाही. का तर त्याला जे काही तिथं हार्मोनल स्वतः पीक प्रत्येक गोष्ट करत असतं, तर ते व्हायला काम हे हार्मोनल करत असतं. तर 380 दिवस ते पिकामध्ये एकदा आपण फवारणी करत गेलो, 2-3 फवारणी घेतलो आपण, तर हे हार्मोन्स त्या पिकामध्ये गेल्यावर ते 380 दिवस काम करतं आपल्याला. आणि 380 दिवस पीक हे तुमचं कंटिन्यू डेव्हलपमेंटमध्ये राहतं. त्याच्यामुळं तुमचे पेरे लांब होणं असू दे, जाडे असू दे, हे इनडायरेक्ट त्याला सपोर्ट मिळत जातं आणि त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळत राहतं. ताण सहन करतं, स्ट्रेस येऊ देत नाही आणि आले तरी रिकव्हर करतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं की बायोटिक स्ट्रेस आहे, अबायोटिक स्ट्रेस आहे, 1 ना 1000 जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रत्येक प्रॉब्लेमवर आपलं हार्मोन काम करत असतं. डॅमेज होऊ देत नाही, जसं की मी तुम्हाला म्हटलं वेगवेगळ्या गोष्टींमुळे डॅमेज होत असतं, ते डॅमेज होत नाही. डॅमेज जरी झालं असलं तरी ते रिकव्हर करायचं काम करतं. पानाची रुंदी वाढते, त्यामुळे अन्न निर्मिती चांगली होते. हार्मोन्सला जाडी वाढायची आहे, म्हणजे समजा आता ते जाडी पानाची रुंदी वाढली तर ऑटोमॅटिक तिथं अन्न तयार करायची प्रक्रिया वाढली आणि ते अन्न डायरेक्ट पिकामध्ये गेलं आपल्याला. म्हणजे ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी इथं डेव्हलपमेंट होत असतात. ऊसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं साखरेचं प्रमाण वाढलं पाहिजे. आता हे गोष्ट ह्या वर्षी जसं जसं ऊस तुटत जातील, आता गेल्या वर्षी आपल्या हार्मोनचे ट्रायल झाले, गेल्या वर्षी हजारो शेतकऱ्यांनी वापरले. आता ते जिथं जिथं वापरलेले आहेत तर तिथला साखरेचा उतारा घेऊन
आपण बऱ्याच कारखान्यांच्या बरोबर पण ट्रायप केलेला आहे, बऱ्याच कारखान्यांना आपण त्याचे डेमॉन्स्ट्रेशन दिलेले आहेत. तर त्याचे रिझल्ट घेऊन आता आपल्या लक्षात नाही की बाबा साखरेचं प्रमाण किती वाढते. पहिल्या डेमो मध्ये तर खूप चांगले आले आहेत, पण आता ऑफिशियली आपल्या हातामध्ये रिपोर्ट येणार आहेत की लिगल रिपोर्ट येणार आहेत की बाबा साखरेच्या प्रमाणामध्ये किती फरक पडलेला आहे. एंड काय आपल्याला उसापासून साखर काढायची तर त्यालाही खूप चांगल्या प्रकारे हार्मोनचे आपलं काम करत असतं. कांडीची रुंदी वाढते, जाडी वाढते आणि सगळ्यात महत्वाचा सगळ्यात गोष्ट की बाबा खताचं बचत होतं. आपला स्लोगन आहे, आपलं टॅगलाईन आहे शेतकरी मित्रांनो की पिकाला लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात लागल तसंच द्यायचं आपल्याला. आणि ह्या गोष्टी केल्यामुळं पिकाचा पूर्ण हार्मोनल बॅलन्स करत गेल्यामुळं आपल्याला वाव मुवमेंट आणि म्हणाव तसे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट हे मिळत असतात. आता हार्मोन्स बद्दल सगळ्या गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला की बाबा हार्मोन्सचे फवारणीचे काय काय फायदे आहेत ते आपल्याला. आता सगळ्यात महत्वाचं आता मी तुम्हाला सांगाल की बाबा उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे, डबल करायचं आहे, तर पिकाचा हार्मोनल बॅलन्स झाला की 100% आपल्याला वाढत जाणारा खर्च कमी आला आणि उत्पादनामध्ये डबल प्रकारे अन्न तयार झालं. एक युरियाचं पोतं मी टाकतोय, एक DAP टाकतोय, तर त्यातनं मला किती टक्के न्यूट्रिशन मिळणार आहे, ते किती दिवस काम करणार आहे. पण आपण हार्मोनल बॅलन्स केला तर 380 दिवस आपल्याला ते काम करत राहिले, सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून अन्न तयार करायले, खाली पिकाला पाठवाले, पीक वाढाले. ह्या सगळ्या गोष्टी यामधून होत असतात. फवारणी कधी व किती फवारणी केली पाहिजे तसं पाहायला गेलो आपण वेगवेगळे प्रॅक्टिकली अभ्यास आहेत. टेक्निकली रिसर्च डाटापेक्षा आपण प्रॅक्टिकली खूप मानतो आपण. तर प्रॅक्टिकली बघायला गेलो आपण तर 3 ते 4 फवारणी करणं सर्वात चांगलं. त्यात जर सुरुवातीच्या काळामध्ये फुटवा कमी असला किंवा सुरुवातीची वाढ कमी असली, अचानक पाऊस पडलाय, काय तर डॅमेज वगैरे झालेला आहे, तर सुरुवातीचं ती 1 फवारणी आणि राहिलेल्या 3 फवारण्या केल्या तर कधीही द बेस्ट. फवारणीचा सगळ्यात महत्वाचा थंब रूल जे बोरगावे टेक्नॉलॉजी रागवून शेतकऱ्यांना सांगतोय आपण कायम की बाबा जोपर्यंत का 7 ते 8 फुटवे होत नाही तोपर्यंत का अजिबात फवारणी करायचं नाहीये. ह्याचं कारण काय, जर का तुम्ही 7-8 फुटव्याच्या आधी फवारणी केला तर तुमचे जेवढे फुटवे आहेत 3-4 फुटवे तेवढेच फुटवे तुमचे उंच वाढत जातील आणि त्या फुटवे उंच वाढल्यामुळं त्याचे संख्या नियोजन जे करायचं आहे की आपलं टार्गेट काय मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवलंय की 40,000 ऊस गुणिले 2.5 किलो 100 टन हे गणित आपल्याला मॅच होत नाही. त्यामुळे 7-8 फुटवे झाल्याशिवाय फवारणीला अजिबात हात घालायच नाही आणि हार्मोनच्या फवारणीला तर अजिबातच नाही. कारण का हार्मोन्स फवारणी केल्यावर इतक्या फास्ट ऊस वाढत जातं, त्याचं इतकं त्याला चालना मिळतं, त्याच्यामुळे तिथं आपल्याला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. ऊस वाढीनुसार फवारणी कशी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो मी जसं की तुम्हाला म्हटलं प्रत्येक स्टेजनुसार एखाद्या वेळेस ज्या वेळेला तुमच्याकडे फुटवा कमी होतो किंवा ह्या वेळेला तर हा पहिली फवारणी तर कदाचित करावी लागते. पण जे शेतकरी आळवणी घालतात, ड्रेंचिंग करतात, ड्रेंचिंग मध्ये 1261 युरिया किंवा एक सपोर्ट डोस टाकतात फार्मराईजचा 24-24-0चा किंवा वस्ताद किट जे प्रॉपर घेतलेले आहेत त्यांना ही पहिली फवारणी करायची काही गरज नाहीये. कारण का त्या आळवणीमधनं पण हार्मोन्स आपण देत असतो आणि सपोर्ट डोस मधनं पण जात असतं, त्यामुळे हिथं पहिली फवारणी करायला आपल्याला लागत नाही. पण काय होत असतं की पहिली फवारणी केलोच समजा आपण तर ह्यामध्ये साधं काय पण करू शकता, जसं की तुम्ही 19-19 मारा किंवा साधं एखादं टॉनिक कुठलं तर मारला तरी चालू शकतं. त्याच्यामुळं काय होतं की जीटी पटकन उंच होते आणि एकदा जीटी काढलो तर आपल्याला ऑटोमॅटिक 7-8 फुटवे हे तयार होत राहतात. तर जीटी काढणं हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर मग जीटी काढल्या आपल्याला फुटवे चांगले होण्यासाठी पहिली फवारणी घेतला तरी काही वाईट नाहीये, चांगलंच आहे. ते तुमच्याकडे अवेलेबल आहे, शिल्लक काय असलं तरी मारला, कारण का हार्डली 5 ते 6 पंप होतात. तुमच्या घरामध्ये एखादं टॉनिकची बॉटल वगैरे शिल्लक आहे किंवा काय आहे किंवा सिंपल एक 100 ग्रॅम तुम्ही युरिया जरी घालून मारला सुरुवातीला 50-100 ग्रॅम मारला तरी चालू शकतं किंवा 19-19 तर प्रत्येकाच्या घरात असतं, अमोनियम सल्फेट असतं ते जरी मारला तरी चालू शकतं. पण नॉमिनल मारायचं आपल्याला, जीटी काढायचं आहे, टार्गेट आपला आहे की बाबा जीटी काढायचं, बाकी कायच त्यामधनं उद्देश नाहीये आणि हे फुटवे तयार करून घ्यायचे. दुसरी फवारणी महत्वाचं आहे, 7 ते 8 फुटवे झाल्याशिवाय आपल्याला पहिली फवारणी करायची नाही. म्हणजे असं बघायला गेलं तर दुसरी आणि आपल्या हिशोबाने ही पहिली फवारणी, जोपर्यंत का 7-8 फुटवे होतात त्यावेळेला पहिली फवारणी करायचं आहे, मग दुसरी, मग ही तिसरी फवारणी करायची आहे आपल्याला. तर फवारणीमध्ये सर्वसाधारणपणे 10 ते 20 दिवसाचं अंतर असलं पाहिजे एका फवारणीमध्ये. कारण का पहिली फवारणी केलोय आपण तर त्यावेळेला त्याचे काम चालू व्हायला 10 दिवस लागतात, आपल्याला रिझल्ट दिसायला 10 दिवस लागतात आणि पुढे मग एक 10 दिवसांना करू शकतो. प्लस आता बऱ्याच लोकांच्याकडे ड्रीप नसतंय, त्यांचं ऑटोमॅटिक 10 दिवसाला पाणी येतं, कारण का जमिनीमध्ये ओल असणं खूप गरजेचं आहे. मी वारंवार तुम्हाला सांगतो की बाबा जमिनीमध्ये ओल का गरजेचं आहे आपल्याला, कारण का त्या पानाचं स्टोमाटा ओपन क्लोज व्हायला आणि बाकी त्याचं न्यूट्रिशन इनबॅलन्स व्हायला, त्याची सॉइल इकोलॉजी चांगली व्हायला पाण्याचा पण पाहिजे. म्हणजे स्ट्रेसमध्ये तुम्ही फवारणी करताय तर रिझल्ट येत नसतात कधी,
पण ज्या वेळेला पाणी पण चांगले आहे, ओल चांगली आहे, घात चांगले आहे, त्यावेळेला फवारणी केलो तर एकदम बेस्ट येतात. फवारणी कधी करायची आपल्याला? फवारणी सकाळी 9च्या आधी किंवा संध्याकाळी 4 नंतर फवारणी करायचा आहे. ह्या कालावधीतच का करायचा आहे? ह्या कालावधीच मध्ये स्टोमाटा ओपन क्लोज असतात, त्यामध्ये पटकन ऍक्सेप्टन्स होतं झाडाचा आणि खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येत असतो. फवारणी सोबत स्टिकर वापरला तर कधीही द बेस्ट. ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी स्टिकर वापरा, कधीही कायम खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत असतो. आता ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. फवारणी कधी कधी करायची आहे? फुटवा नसेल तर पहिल्यांदा करायचं आहे. 8 फुटवे झाले, 7-8 ते फुटवे झाले, पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी 10 ते 20, 10 ते 20, 10 ते 20 दिवसाच्या अंतरानं करायचं आहे. आता ज्या शेतकरी दादांना किंवा वेळ नसतो पण बजेट चांगला आहे, आता हे काय आहे? सायंटिफिक दृष्ट्या मी तुम्हाला सगळं सांगत गेलो स्टेप वाईज की एवढं 3 फवारण्या तर आपण केलं पाहिजे. पण बऱ्याच शेतकऱ्यांना काय म्हणतात की मला एकच फवारणी करायची आहे. मग त्याला करू शकतो आपण, किंवा त्याला हाय एनर्जीचा चांगला डोस दिला आपण आणि ते खूप चांगल्या प्रकारे काम केलं तर ते पुढे तुम्हाला कंटिन्यू काम करणार आहे. किंवा 2 फवारणी करायचं आहे तर हा इथे एक फवारणी करा आणि इथे एक फवारणी करा, असं जरी केलो आपण तरी चालू शकतात. मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने करायचं आपल्याला. आता सगळ्यात महत्वाचं, किंवा फवारणीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय किंवा आपलं कुणा इतर जे काही मार्केटमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत आलेला आहेत की कोण GA मारत असलं, कोण 6BA मारत असलं, तर तुम्ही तुमची प्रॅक्टिस चांगली असली तर 100% ते प्रॅक्टिस फॉलो करा, काही अडचण नाही आहे. तुम्ही एखादा स्प्रे फक्त घेऊन बघा, रिझल्ट चांगला वाटला तर तुम्ही परत कंटिन्यू पुढे यूज करा. किंवा तुमचं 2 एकर असलं तर 1 एकर ह्या पद्धतीनं करा, 1 एकर तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. रिझल्ट तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसला पाहिजे, तुम्हाला कॉन्फिडन्स आला पाहिजे. दुसरं महत्वाचं, मी ते जे प्रॉब्लेम सांगितले आहेत, मी काय वाईट आहे म्हणून सांगत नाही, पण मला जे काय ऑब्झर्वेशन जाणवले ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि मी हार्मोन्सवर काम केलेलं आहे, हार्मोन्सवर जीव तोडून गेले 7-8 वर्ष सामान्य कुटुंबातनं येऊन. शेतकरी मित्रांनो, एवढं त्याच्यात इन्व्हेस्टमेंट आणि चांगल्या गोष्टी करून आपण हे रिसर्च केलेला आहे. तर ह्याचा उपयोग एकदा करून बघा, तुम्हाला वर्षभर त्याचा नक्की 100% फायदा होणार आहे, ह्याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. आता शेतकरी मित्रांनो, वस्ताद किटमध्ये पण आपण हार्मोन्स घातलेले आहेत. वस्ताद किटमध्ये आपण 3 स्प्रे किट देतो. ज्यांनी वस्ताद किट आपला घेतलेला आहे, तर हा एक आपला पूर्ण असा वस्ताद किट येतो शेतकरी मित्रांनो. तर ह्या पूर्ण किटमध्ये 3 फवारणी असतात, 2 आळवणी असतात आणि 1 सपोर्ट डोस असतो. हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं. ह्याच्या डिटेल्सवर मी आता जाणार नाही आहे. त्या वस्ताद किटमध्ये असे 3 फवारणी किट असतात आणि ह्या एका फवारणी किटमध्ये पण शेतकरी मित्रांनो वेगवेगळे 3 पाऊच असतात. उगच किट बनवायचं आहे काय तर तुम्हाला द्यायचे 6 ऍप्लिकेशन म्हणून अजिबात आपण शेतकरी मित्रांनो काम करत नाही. हे जे काही द्यायचं आहे तुम्हाला प्रॉपर द्यायचं आहे. हे खूप अवघड आहे. हे 3 वेगवेगळं का केलो आपण? तर हे तिन्ही एकत्र कॉम्बिनेशन ह्यामध्ये मिक्स करून द्यायचे नाही आहेत आपल्याला. हे तिन्हीचा रोल वेगवेगळा आहे, त्यामुळे हे 3 वेगवेगळे पाऊच तयार केले आहेत आपण. हे पाण्यात मिक्स करून ज्या वेळेला झाडामध्ये जाईल त्यावेळेला ते खूप चांगलं काम करणार आहे. तर त्याही दृष्टिकोनातून हे 3 वेगवेगळे पाऊच तयार केलेले आहेत. ह्याचा प्रत्येकाचा रोल पण वेगळा आहे. हा 7 रेस परत पावडर मधला आहे. हा कुठल्याही पिकाला डॅमेज होऊ देत नाही, ऑलराऊंडर आहे. हा डॅमेज होऊ देत नाही, पानाची रुंदी वाढवतो, साईज वाढवतो, जे पाहिजे आपल्याला, किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा डॅमेज कंट्रोलर हा सगळ्यात महत्वाचं काम करतो. हा हॅरियर आहे. हा साईज बिल्डिंगसाठी खूप चांगलं काम करत असतो, किंवा साईज चांगली येणं असू दे, उंची चांगली असे, जाडी चांगली आहे, पानाची रुंदी चांगली वाढवायचं हे काम करत असतं हॅरियर. आणि सगळ्यात महत्वाचं हे एक्सिया. हे लॉंग ड्युरेशन की सेलवॉल चांगला त्याचा डेव्हलपमेंट केलं पाहिजे, इकोसिस्टीमचा फ्लो ओपन डाऊन अप डाऊन हे खूप चांगल्या प्रकारे करायचं काम हे एक्सिया करत असतं. तर अशा प्रकारचे हे 3 हार्मोन्सचा मिळून हा एक आपला वस्ताद स्प्रे किट तयार होत असतो. हे 3 वेगवेगळे पाऊच घेऊन, आणि ह्या असे 3 पाऊच आपण वस्ताद किटमध्ये देतो. तर वस्ताद किटमध्ये घेतलो आपण शेतकरी मित्रांनो तर बऱ्यापैकी 600-750 रुपयाला हे किट पडतं. पण बाहेर घ्यायला गेलो आपण किंवा विदाऊट वस्ताद किटमधनं तर हे आपल्याला थोडं महाग पडतं, कारण का वस्ताद किट हे एकत्र देत असल्यामुळे 3700 रुपयाला देतो आपण. पण हे सेपरेट घ्यायचं म्हटलं तर जवळपास 950 रुपयाला आपल्याला हे एक स्प्रे किट पडतं. तुम्हाला कुणाला काय शक्य आहे तरी ते वापरू शकता. तर जवळपास 1850 रुपये आपल्याला खर्च येतो. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, फक्त 1850 रुपये तुम्हाला द्यायचे, म्हणजे 1 टनाचे पण पैसे आपल्याला स्प्रे मधनं घेत नाही आहे आपण शेतकरी मित्रांनो. पण ह्याचा उपयोग 100% तुमचं 20 ते 25 टन उत्पादन 100% वाढणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं किंवा प्रत्येक स्टेजमध्ये आणि 380 दिवस हे हार्मोन्स काम करतं. 380 दिवस तुमचा काळोखीपणा तुमच्याकडे राहणार आहे आणि 380 दिवस तुमचं स्ट्रेस असू देत किंवा बाकीच्या गोष्टीपासून उसाला वाचवणार आहे, कंट्रोल करणार आहे. त्याच्यामुळे फक्त 1850 रुपये वस्ताद किट मधनं घेतलं आणि बाहेरनं घेतलं तर जवळपास 2850 रुपये आपल्याला लागणार आहेत. जरी 2850 म्हणतो शेतकरी मित्रांनो, फक्त 1 टनाच्या पैशाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे काम होणार आहे. पण आता समजा ज्यांच्याकडे वस्ताद स्प्रे किट नाही आहे किंवा मला 3700 इन्व्हेस्ट करायचे नाहीत, मला माझ्या पद्धतीने करायचं आहे, मला टॉनिक घालायचं आहे, मला कीटकनाशक घालायचं आहे, मला 1261 घालायचं आहे,
त्यांनी फक्त 7 रेस 100 मिली एकदा यूज करून पहा. हे सुद्धा हार्मोन आहेत, खूप चांगलं आहे. अगदी सगळ्यात मोठा ब्रँड आणि 10 देशामध्ये आपण एक्सपोर्ट करत असलेला हे आहे. भाजीपाल्यासाठी सगळ्यात जास्त वापरतो आपण, सोयाबीन मध्ये वापरतो, तूर मध्ये वापरतो, बऱ्याच पिकामध्ये 7 रेस जातं. आपलं ब्रँड प्रोडक्ट आहे, रजिस्टर्ड प्रोडक्ट आहे, भारतातला पहिला हार्मोन्स बेस्ड सुपर प्रोडक्ट आहे. तर हा प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. 100 मिली वापरायचा आहे. 100 मिलीचे जरी 3 वापरलो आपण तरी आपल्याला 3,500 रुपयेपर्यंत कॉस्टिंग पडतं. पण ह्याचा रिझल्ट तुम्हाला एकदम वाव मुवमेंट येणार आहेत. फक्त 3 वेळा फवारणी करायला पाहिजे आपल्याला. एकदा केलो, दुसरा केलो, तिसरा केलो. एका फवारणीत रिझल्ट येणारच आहे तुम्हाला. म्हणजे काय 3 वेळा फवारणी केलो तरच रिझल्ट येणार आहे असं काही नाहीये. 1 केला, 2 केला, 3 केला तरी चालतं. पण मी तुम्हाला पहिल्यांदा काय कमिटमेंट दिले की तुमचं उत्पादन वाढवायचं आहे. आपल्याला उत्पादन वाढवायचं असलं तर आपल्याला 3 फवारणी करणं हे गरजेचं आहे. 40,000 संख्या नियोजन 2.5 किलो ऊस केलो तर 100 टनाला जातोय आपण. पण हे 100 टन जाण्यासाठी पिकाला हॅप्पी ठेवणं, पिकाचा हार्मोनल बॅलन्स करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून बघितलो आपण तर एक सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात स्वस्त, चांगलं, जबरदस्त म्हटलं तर आपला हा स्प्रे किट आहे. ह्याचा वापर करू शकतो. त्याच्याही पेक्षा चांगलं पाहिजे असलं आणि कशासोबत अजून करणार असला किंवा प्लेन जरी नुसतं 7 रेस मारणार असला तर या 7 रेस पूर्ण मारा. अतिशय वाव मुवमेंट म्हणजे वाव मुवमेंट तुम्हाला 7 रेसच्या स्प्रे मधनं येणार आहेत. हा ऑलराऊंडर प्रोडक्ट आहे. हा सिंगल घेतला तरी चालू शकतात. या स्प्रे किट मध्ये 3 वेगवेगळे पाऊच तयार केले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे 3 पाऊच मिळून हे एकच 7 रेस काम करत असतं 100 मिलीचं, आणि हे 3 वेगवेगळे पाऊच हे वेगळं काम करत असतं. तर तुम्ही दोन्ही गोष्टी जरी केला तरी चालू शकतं. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडे कमी खर्च पण फवारणी जास्त करायची नाहीत. मला 1 किंवा 2च फवारणी करायचं बस, बाकी काय करायचं नाहीये. त्या शेतकरी दादांनी एक स्प्रे किट वापरा आणि एक 7 रेस वापरा. म्हणजे हा एक स्प्रे किट आणि हे 7 रेस ह्या दोन्हीचं मिळून कॉम्बिनेशन करून जरी फवारणी केला एकरी तर तुम्हाला वाव मुवमेंट म्हणजे वाव मुवमेंट होणार आहे. परत तुम्ही दुसरी फवारणी पण करत लागत नाही, दुसरं लागत पण नाहीये. हे केला तरी चालू शकतात. किंवा ज्यांच्याकडे वस्तात किट आहे त्यांनी, वस्तात किट आहे खरं मला 3 फवारण्या करायच्या नाहीत, 2च फवारणी करायच्या आहेत, त्यांनी वस्तात किट मधलं पहिला एक 7 रेस आणि एक वस्तात स्प्रे किट वापरा. अतिशय चांगला रिझल्ट येणार आहे. किंवा 2दा तुम्ही स्प्रे किट वापरा. 2 स्प्रे किट वापरला, 2 एकत्र मिळून म्हणजे हे दोन्ही स्प्रे किट एकत्र घालून जरी एक फवारणी केला तरी चालू शकतं. त्याचेही रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे येणार आहेत. ज्यांच्याकडे वेळ कमी आहे आणि पटकन आवरून घ्यायचे त्यांनी ह्या पद्धतीने केला तर चालू शकतं. खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला येणार आहे. हे दोन्ही कॉम्बिनेशन पण बऱ्याच ठिकाणी खूप फेमस आहेत. माझ्या भागामध्ये बरेच शेतकरी आवडीनं 7 रेस पण घालतात आणि 7 रेस 100 मिली आणि स्प्रे किट हे दोन्ही मिळून घालतात. खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आपल्याला मिळून जातो. आता सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो, सर्वात बेस्ट रिझल्ट पाहिजे, अतिशय वाव मुवमेंट म्हणजे शेजारच्या ऊसापेक्षा माझा ऊस कायम 2 टाचण चढ दिसलं पाहिजे, 2 वीज जास्त दिसलं पाहिजे, आणि शेजारचा ऊस पेक्षा माझा ऊस वर्षभर एकदम काळोखी वाव मुवमेंट. कुठनंही बघितलं तर म्हटलं पाहिजे की बाबा ऊस कुणाचा आहे, ऊस कुणाचा आहे. आता बरंच होतं, आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बोर्ड पण लावलेले आहेत आमचे की बाबा इथं ऊस वापरलेला आहे, वस्तात किट वापरलेला आहे, स्प्रे वापरले आहेत. कारण का जाताना शेतकऱ्यांच्या लक्षात येतं, मग ते शेतकरी म्हणतात की बाबा काय वापरलं शेजारपेक्षा. तर असं जर का पाहिजे असला तर सगळ्यात महत्वाचं थोडा खर्च करायची ज्यांची ताकद जास्त आहे आणि उत्पादन पण सगळ्यात भारी पाहिजे तर त्या शेतकरी दादांनी हा आपला फॉर्म्युला वापरायचा आहे. 7 रेस 100 ml, इन्स्प्रिन 500 ml आणि हॅरियर 500 ml. शेतकरी मित्रांनो, एक स्प्रे बऱ्यापैकी 2,500 रुपयाला जातो हा आपला. ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे त्यांनी 3 स्प्रे करू शकता. जवळपास 7,500 रुपये तुमचा खर्च येणार आहे. पण तुम्हाला ह्याचं उत्पादनामध्ये वाढ गॅरंटेड म्हणजे गॅरंटेड शुअर शॉट दिसणार आहेत तुम्हाला. पहिली फवारणीच, आता मी तुम्हाला 3 फवारणी सांगतोय, तुम्हाला पहिल्या फवारणी रिझल्ट आला तर तुम्ही पुढचे 2 फवारणी घेणार आहे. आणि रिझल्ट असा दिसला पाहिजे, म्हणजे मी जे काही तुम्हाला वर्णन सांगतोय की बाबा 2,500 रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत, 2,500 रुपये इन्व्हेस्ट केल्यावर वाव मुवमेंट दिसलं तर तुम्ही पुढे वापरणार आहे. तर ही गोष्ट ज्यांच्याकडे शक्य आहे, ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, ज्यांच्याकडे ताकद आहे आणि ज्यांना खरंच ऊसमध्ये 100 टन अचिव्हमेंट करायचं आहे, ऊस खरोखर इतर लोकांच्यापेक्षा चांगला दिसला पाहिजे, त्या शेतकरी दादांनी 7 रेस 100 मिली, इन्स्प्रिन 500 मिली आणि हॅरियर 500 मिली ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून बघा. असला वाव मुवमेंट तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे की तुम्ही नाव काढशीला. गेले 7 ते 8 वर्ष हे सेम फवारणी मारणारे आमच्याकडे हजारो शेतकरी आहेत. कारण का हे एवढं त्यांच्या डोक्यात बसलेलंच आहे. 7 रेस, इन्स्प्रिन, हॅरियर हे कंपल्सरी कॉम्बिनेशन वापरतात. थोडं कॉस्टली जातं पण वाव मुवमेंट रिझल्ट येतं. हा एक फवारणी केला तरी बास आहे. एका फवारणीमध्ये तुमचा ऊस इतका जबरदस्त आणि काळोखीपणा आणि उंची वगैरे वाढतं आणि वर्षभर ते काळोखीपणा टिकून राहतं. पण
दोनदा ज्यांना शक्य आहे त्यांनी दोनदा करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी तीनदा करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी चारदा केला तरी चालू शकतात. ह्याचा फायदा कंटिन्यू तुमचं उत्पादन, काळोखी, जाडी, उंची आणि वर्षभर त्याचं हार्मोनल बॅलन्स व्हायला काम होणारच आहे. एकदा केला तरी चालू शकतो आणि तीनदा केला तरी अतिउत्तम आहे. तर ह्या पद्धतीने आपण ह्या फवारण्या घेऊ शकतो. जर का ह्या फवारण्या सोडून मी जसं की तुम्हाला अनेकदा सांगतोय की ज्यांना टॉनिक फवारायचा आहे, ज्यांना 6BA फवारायचा आहे, ज्यांना GA फवारायचं किंवा ज्यांना अदर काय करायचं आहे, तर त्यांनी एकदा फक्त तुमच्या बाकीच्या सोबत GA सोबत एकदा 7 ड्रेस घालून बघा किंवा एखादा स्प्रे किट एकदा तुमच्या GA 6BA सोबत स्प्रे किट वापरून बघा. तुम्हाला वाव मुवमेंट म्हणजे वाव मुवमेंट रिझल्ट येणार आहे. तर ह्या मला काय सांगायचं शेतकरी मित्रांनो की बाबा महत्वाचं काय आपल्याला की बाबा फवारणी करणं गरजेचं आहे. नुसतं जमिनीतनं अन्न देतो आपण आणि नुसतं जमिनीतनं पीक उचलून घेऊ दे तर तो प्रॉब्लेम आहे. कारण का मुळं चोकअप होणार, आपली जमिनीमध्ये घात प्रॉपर नसते, पाणी एकदा दिलो आपण आणि 8 दिवस पाणी नसतं, त्यावेळेला आपटेक काय होणार, तीच त्याच्या अपोज गोष्ट फवारणीमधनं होतं. फवारणीमध्ये प्रत्येक वेळेला झाडामध्ये ती गोष्ट राहते, हार्मोनल बॅलन्स राहतं, त्यामुळे प्रत्येक स्टेजला हे चांगलं फवारणीमधनं काम करत असतं. आता बऱ्याच वेळेला काय होत असतं की आपल्याला फवारणी करायला माणसं मिळत नाहीत, लेबर मिळत नाहीत आणि पाठीवर पंप घेऊन फवारणी करणं अवघड असतं. आणि ज्यावेळेला ऊस मोठा होतो त्यावेळेला पण फवारणी करणं कदाचित आपल्याला अवघड होत असतं. मग त्यावेळेला ड्रोन मधनं फवारणी करणं गरजेचं आहे. ड्रोन मध्ये 20 ते 30 लिटर पाणी बसतं. जसं की मी तुम्हाला आधी म्हटलं की आपण 1261 टाकत होतो, 1919 टाकत होतो, टॉनिक टाकत होतो, आपण वेगवेगळ्या गोष्टी टाकत होतो. तर ते मायक्रो इलेमेंट्स जे जर का प्रॉपर होऊन झाडावर काम करायचं असलं तर 7 ड्रेस काम करतं. आता 7 ड्रेस का काम करतात मित्रांनो, तर 7 ड्रेसचं प्रमाण हे 0.3 मिली पर लिटर आहे रेग्युलर वापरासाठी. म्हणजे 100 मिली तुमचं हे 15 लिटर मध्ये पूर्णपणे डायल्यूट होतं आणि प्रत्येक झाडामध्ये ज्यावेळेला जाणार आहे तर ते मायक्रो होऊन डिवायडेशन होऊन त्याचं नॅनो फॉर्म्युलेशन होऊन ते पिकामध्ये इनबिल्ट होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही 7 ड्रेस वापरला त्या ह्याच्यात तर सगळ्यात अति बेस्ट होणार आहे. किंवा 7 ड्रेस सारखंच तुम्ही हे वस्तात स्प्रे किट वापरला तरी चालू शकतात. किंवा तुमचा ऊस मोठा आहे, जमिनीमध्ये खत पण चांगलं घातलेलं आहे तुमचा आणि तुम्हाला अजून मूवमेंट पाहिजे असलं तर तुम्ही 7 ड्रेस प्लस हा स्प्रे किट हे दोन्ही मिळून घातला तर अतिउत्तम. तुम्ही 1-2 फवारणीमध्ये ड्रोन मध्ये तुमचा ऊस एकदम खतरनाक आणि काळोखी वगैरे एकदम जबरदस्त दिसणार आहे तुम्हाला. तर ड्रोन मधनं वापरायचं तर 7 ड्रेस आणि तुम्ही वस्ता स्प्रे किट वापरू शकता. एक प्रयोग मी सांगतो म्हणून करा की तुम्ही इतर गोष्टी घालून ड्रोन मधनं पण फवारणी करा, तुम्हाला 100% तिथं रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. एक इतर गोष्टी घालून पहा आणि एक 7 ड्रेस वस्ता स्प्रे किट घालून पहा, तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसेल. कारण का हे रियालिटी वाईज जे काही बनवलंय त्याचं प्रॉपर काम हे त्या पद्धतीने होणार आहे. तुम्हाला त्याचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून येतील. आता हार्मोनचा रिझल्ट कसा दिसतो शेतकरी मित्रांनो, एक तर तुम्हाला काळोखीपणा, एकदम डार्क काळोखीपणा दिसणार आहे. तुम्हाला पानामध्ये रुंदी, आता 4 बोटं बसतील एवढे पानामध्ये रुंदी म्हणलेली आहे, हे पूर्ण बघू शकता की प्रत्येक फुटवा आणि प्रत्येक स्टेम हे एकसारखं दिसणार आहे. कारण का काय होत असतं मी तुम्हाला सांगतो की बाबा मी ज्यावेळेला हार्मोन्स पिकामध्ये गेलेला आहे तर ते पूर्ण इकोसिस्टीम मध्ये काम करतं. म्हणजे नुसतं मी एखादं औषध चांगलं खाल्लेलं आहे तर माझं नुसतं हात वाढलंय, एकच पाय वाढले असं होत नाही. पूर्ण माझ्या बॉडीची जशी वाढ होत असते, डेव्हलप होत असते, तसं तुम्ही बघू शकता की प्रत्येक पेर, प्रत्येक फुटवा आणि फुटवा हा एकसारखा वाढत राहतो. आणि हेच सगळं वाढत राहतं की आपलं जे काही टार्गेट आहे की एकरी 40,000 ऊस आपल्या शेतामध्ये असले पाहिजेत आणि प्रत्येक ऊस आपला हा 2.5 किलोचा झाला पाहिजे आणि 100 टनाला आपण 100% पोहोचतो. तर ह्यासाठी पिकाला न्यूट्रिशन प्रॉपर खालून देतच असतो आपण, पण वरून त्याचा हार्मोनल बॅलन्स होऊन त्याच्या वाढीला ऍडिशनल सपोर्ट दिलो आपण तर उत्पादनामध्ये 100% आपल्याला डबल वाढ होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो हा प्रयोग करून बघा, तुम्हाला असे 100% रिझल्ट मिळतील. तुम्हाला काही टेक्निकल महत्वाची माहिती पाहिजे असल्यास तुम्ही सकाळी 9 ते 6 तुमचं नाव, गाव आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आमच्या ह्या नंबरला व्हॉट्सअप करा, 84 21 981 181. तुम्हाला माझे सहकारी 100% काम करतील. ज्यांना वस्तात किट पाहिजे त्यांनी वस्तात किट घेऊ शकता. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच डीलरांच्याकडे वस्तात किट मिळतं आपल्याला. अतिशय चांगलं वस्तात किट आहे केंद्रानं, MS जुनन पॅटर्नचं आपलं. त्यामध्ये 6 गोष्टी देतो आपण. आणि ज्यांना नुसतं एकदा आमच्यावर ट्रस्ट ठेवून काम करायचं आहे तर 950 रुपयाला शेतकरी मित्रांनो हे फवारणी किट आहे. एकदा वापरा. ह्या एका फवारणीमध्ये हे 3 वेगवेगळे असे पाऊच येतात. प्रत्येक पाऊचचा रोल वेगळा आहे, प्रत्येक गोष्टीचा वेगळा आहे. हे वापरून पहा किंवा एकदा फक्त तुम्ही 7 ड्रेस फवारणी करून पहा, तुम्हाला रिझल्ट वाव मुवमेंट म्हणजे वाव मुवमेंट येणार आहे. तर प्रयोग करून बघा. तुमचं 2 एकर असतं, 1 एकरला वापरा, 1 एकरला रिझल्ट बघा. मग आपल्याला पुढे जे काही आपण काम करतोय, ज्या काही अडचणी आहेत त्यासाठी, तुम्ही वापरला नाही तरी तुम्ही इतर काही पण वापरा, काय पण फवारणी करा,
हे पण मी तुम्हाला सांगतो की बाबा हेच वापरा असं काही नाही आहे. तुम्ही कोणतंही फवारणी करा, काय पण करा, पण मिनिमम 3 ते 4 फवारणी करा. पिकाला त्याचा खूप चांगल्या प्रकारे बेनिफिट होत होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. आपण असं चांगलं काम करूया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.